मत्ताईची चोकटली खबर 12वा अध्याय। ते वक्ती येसू आरंभीचे दिवशी पीक राहिले वावरांकून जाऊत राहतानी त्याचे शिष्यांना भुकेजून कंसा मोडून खवू सुरू केले। तवा काही जण परिचयाना ते देखून देख तुझे शिष्यांना आरंभीचे दिवशी कानुनीचे प्रकार नाही करायचे तर करता येते म्हणून येसू तर म्हणले। तवा येसू त्यांता असं म्हणला, दावीद आणि त्यासंग राहिलेले वाले भुकेजलेवर दावीद काय केलंयो तुम्ही नाही वाचले की? दावीद भगवंताच्या घरी बसून कानुनीचे प्रकार फक्त कटोडेचपणी आपण आणि आपणासंग राहिलेले वाले काही नाही खावचे निवदाचे भाकरींत खाल्ले आणि आरंभीचे दिवशी युधाना आराधना करावचे गुढी पराहोचे कटोडे आरंभीचे दिवसाचे बारेतले कानुनीत धरून नाही चालले तरीपणी त्याने गुन्हेगार नाही होईत म्हणून कानुनी पण लिहून आहे। तुम्ही त्यात नाही वाचले की युधाना आराधना करावचे गुढीचे दून काही मोठावाला येथे हाय म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मी दयेतच पाहिजे म्हणून म्हणतो पण बलिदान पाहिजे म्हणून नाही म्हणत। मनावचे वाक्यमीचा अर्थ तुम्हाला ठावा राहिले ना, कसूर नाही केले माझे शिष्यानंतर कसूर केले म्हणून नाही म्हणा। का म्हणले ना माणसाचा लेख आरंभीचे दिवसाले प्रभू होऊन हाय म्हणून म्हणला। येसू ते प्रांतमपणू निघून युधाना मेऱ्याच्या जागेंप दसलेवर हदेक हात पालेला वाला एकला त्याले तेथे दिसला। काही जण परिचयाना त्याजवर निंदा टाकाव म्हणून मोसे लिहिलेले कानुनीचे प्रकार आरंभीचे रोजी चकोट करायचा न्यायुस की म्हणून त्यात पोचले। त्यासाठी येसू तुमपन कोणे रहो एक माणसाले एक मेंढी राहून ते आरंभीचे रोजी डोडे बाप्पाले ना तो तीत धरून वद्र नाही काढे की मेंढीतून काही माणूस कितीको मुख्य होये म्हणून आरंभीचे दिवशी चकोट करावचाच न्याय होय म्हणून सांगला। तवा येसू ते हात पल्ले वाले माणस सांग तुझा हात पसूर म्हणून म्हणला। तो माणूस हात पसरलेवर त्याचा हात दुसऱ्या हाताचे वनी चकोट झाला। तवा परिचयाना बाहेर जाऊन त्यात कसा मारून टाकावे म्हणून त्याजवर उरपटी सोच केले। येसू ते घटनेत चोवून तेथून निघून गेला आणि त्याच्या मांगा खूप लय जण गेले। तवा त्या समजेंता तो चकोट केला पण येसू आपणाच्या बारेत कोणालाच नको सांगा म्हणून त्याने हिसारा केला। प्रवक्ता झालेला यशे ऐकून सांगलेली गोष्ट घडाव म्हणून असं झाला। ते गोष्ट काय होय म्हणले ना, हे देखा हो माझा सेवकदार होये याता मी चुनावलो मी आता प्रेम केलो होस माझे जीवले पसंत राहिलेला वाला होये याजेवर माझ्या आत्मेत ठेवतो। हो युधाना नाही झाले वालिनले न्यायचे बारेत प्रचार करते। हो झगडे नाही करे जोरे ना बोंबले नाही आणि वाडेंपा या जले कोणालाच ऐकू नाहीये जिकवसाठी न्याय तर पगृत्वरी आणि भगभग पेटाचे ज्योतिता विजवे नाही याच्या नावावरूच युधाना नाही झाले वाले आशा ठेवता येते। तवा काही जण माणसा भूत धरले गुडगा आणि मुक झालेले कथा त्या जोर धरून आले। तो त्याता चकोट केला तवा तो मुकवाला बोलवले आणि देखवले शक्तीवाला झाला। त्यासाठी माणसं समधी अवचित होऊन हो दावीचा खानदानी वाला नव्हे की म्हणून एकसंग एकला बोलत राहिले। कवा तो परिचयाना हे गोष्ट ऐकले त्याने असं म्हणले, हो माणूस भूतांचा अधिपती झालेला बैलजेबुल ते मदतीनस भूतांता खेताय म्हणून म्हणले। येसू त्यांचे सोचंत चोवून त्यांना असा जबाब दिला, आपणाच आपण उरपटी होऊन फाकलेला हरी एक राजवाडा नाश होते आणि आपणाच आपण उलटा होऊन फाकलेला कोणताच चार रहो घर रहो उभं नाही होये। सैतान तर खेदून घातले ना आपणाच आपण उरपटी होऊन अलग होते तसं झाले ना त्या राजवाडा कसं उभं होते। एक मोक मी बैलजेबुलचे मदतीना भूतंत खेदले ना तुमचे पोरा कोणाच्या मदतीने भूतंत खेदतात म्हणून त्यानेच तुम्हाला तश्व करावचे वाले होऊन राहते। भगवंताच्या आत्मेकून मी भूतंत खेदूत राहिले ना कटकने भगवंताचा राजवाडा तुमच्या जवळ येऊन आहे। नाही तो एक माणूस ते बडवालेता अंधी बांधे नसला ते बडवालेच्या घरात बसून त्याचे सामानता कसा चोरवू शकते त्याता तसं बांधलेनच त्याच्या घरात लुटू शकते। माझ्या अंगानु नाही राहोचा वाला माझा दुश्मनदार होये माझे संग मिरून जमा नाही करायचा वाला फकुरला करायचा वाला होये। त्यासाठी मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, माणसं केलेला हरी एक पाप भगवंताले उरपटी बोलावचा माफी होते पण निरुपक आत्मेले उरपटी बोलले ना पापांची माफी नाही भेटे। माणसाचे लेखले उरपटी बोलवचे वालेले पापाची माफी भेटते
पनी निरुंपाक आत्मेले उरपटी बोलोचे वालेले हे कलिपर हो येवोचे कलिपर हो पापाची माफी नाही भेटे। झाड चोकटला राहिले ना त्याचे पांडिंग काही चोकटले राहतेत, नाही तो झाड खराबला राहिले ना त्याचे पांडिंग काही खराबले राहतेत। झाड आता त्याचे पांडिंग अंकून चोवच पडते। सोरपचे विकवण्याचे माणसांना तुम्ही खराबले वाले होऊन कसा चोकटले गोष्टी बोलू शकता। हृदयपा भरून राहिले त्यात धरूनच तोंड बोलते। चोकटला माणूस आपणाचे हृदयपा भरून राहिले चोकटातच बाहेर आणते आणि वाईट माणूस आपणाचे हृदयपा भरून राहिले वाईटतच बाहेर आणते। मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, माणसा बोलवचे बिनकामाचे हर एक गोष्टीचे बारेत तशवे करावचे दिवशी हिसाब द्यावं लागेल। कसं म्हणले ना, तू तुझे गोष्टींत धरून नियतवाला म्हणून तशवे करावचं पडते, नाही तो तुझे गोष्टींत धरून गुन्हेगार म्हणून तशवे करावचं पडते। तवा कानुनीत बोधकराचे वालेंपणू आणि परिचयनंपणू काही जना मास्तरा तुझेकून आम्ही एक चमत्कारचे ओळखनता देखाव म्हणून म्हणताऊ म्हणून त्यात पूसले। पण येसू त्यांले हे रकमेने जवाब दिला, खराबले आणि विश्वास नाही राहिलेले हे पिढीचे माणसा चमत्कारचे ओळखनंत पूसता येते। प्रवक्त झालेला योनाच्या बारेतला चमत्कारचा ओळखनुसपणी आणि कोणताच चमत्कारचा ओळखन त्यांले देवाचं नाही पडे। प्रवक्त झालेला योना 3 दिवस 3 रात मोठे मासरीच्या पोटात कोणत्या रकमेने राहिलायो तसे वनीस माणसाचा लेख काही 3 दिवस 3 रात भुईचे अंदर राहते। निनवेच्या हरचे माणसा हे पिढीवाल्यांसंग काही दशवे करावचे रोजी उभं होऊन तुमच्यावर निंदा टाकतेत। का म्हणले ना, योना केले प्रचारता ऐकून त्याने मन बदलले, पण योनादून काही येते एकला मोठावाला हाये। दशवे करावच्या दिवशी तेलंगणा अंगाची राणी हे पिढीवाल्यांसंग उभं होऊन त्यावर निंदा टाकते। ते सोलोमनचे ज्ञान ऐकवसाठी भुईसरले पणू आली, अधिक सोलोमनदून काही येते मोठावाला हाये। वाईट आत्मा एके माणसात सोडून गेल्यावर ते पाणी नसले जागेंपा फिरूत आराम करावसाठी जागेत धांदरूत हाये। पण ते वाईट आत्मेले आरामी नाही भेटलेसाठी मी सोडून आले माझे घरी फिरून जातो म्हणून म्हणला। ते वाईट आत्मा ते घरी येऊन तेथी कोणीच राहे नसला ते घर बाहेरून सदरून राहोचं देखला। तवा ते वाईट आत्मा बाहेर जाऊन आपणेदून काही खराबले 7 भूतांत धरून आला। ते भूता ते घराप दसून तेथी राहिले म्हणून ते माणसांची गती अंधीचे दून काही खराब होते। तसंच हे वाईटले पिढीवालेले काही होते म्हणून म्हणला। अनेक तरी येसू माणसांची मांदी सांग बोलत राहतानी अधिक त्याची माय त्याचे भाऊना त्या सांग बोलाव म्हणून आशेना बाहेर उभं होऊन राहिले। तवा एकला माणूस अधिक तुझी माय तुझे भाऊना तू सांग बोलाव म्हणून आशेना बाहेर उभं होऊन आहेत म्हणून त्याले सांगला। त्यासाठी येसू आपणाले ते घटनेत कोण सांगलायो त्यात देखून माझी माय कोण होय आणि माझे भाऊना कोण होय म्हणून सांगून येसू आपल्या शिष्यांकोड हात पसरून अधिक माझी माय माझे भाऊना यांनी सैते स्वर्गपर होचे माझे बापाचे इच्छेचे प्रकार करावचा वाला कोण थोस माझा भाऊ माझी बहीण आणि माझी माय होते म्हणून म्हणला।